नागपुर नागरिक संघ द्वारा हर वर्ष भगवान श्री रामचंद्र की नवरात्रि एवं श्री राम जन्मोत्सव बड़े श्रद्धा एवं उत्साह के साथ मनाया जाता है। श्री राम नवरात्रि का एक हिस्सा बुधवार को राम रथ की भव्य शोभा यात्रा है, जो 17 अप्रैल शाम 5:30 बजे शोभा यात्रा श्री राम मंदिर रामनगर से प्रारंभ होगी। शोभा यात्रा एवं भगवान राम की चरण पादुका वाली पालकी का पूजन पंजाब के महामहिम राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व मंत्री अजय संचेती, पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व राज्य मंत्री परिणय फुके, विलासजी ठाकरे, प्रवीण दटके, अनिल आष्टनकर, PNNA संघ अध्यक्ष रवि वाघमारे, कार्यवाहक राजीव कालेले, शोभा यात्रा 2024 अध्यक्ष नीलिमाताई बावने, कार्यकारी अध्यक्ष लोकेश आष्टनकर, स्वागताध्यक्ष आनंद परचुरे, मुख्य मार्गदर्शक बसंतलाल साव जुलूस का शुभारंभ करेंगे। गुड़ी पाड़वा से रामनवमी तक बड़ी संख्या में धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, भजन कीर्तन आदि का आयोजन किया गया है। जय श्री राम। पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे आपणा सर्वांना येत्या रामनवमीच्या शुभेच्छा। 22 जानेवारीच्या मोठ्या कार्यक्रमानंतर शोभायात्रेच्या बद्दल लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत। यावर्षी जवळपास 40 चित्ररथ राहतील, वेगवेगळ्या विषयांवरचे, आणि मुख्य म्हणजे जे आकर्षण राहील ते अयोध्येतील रामलल्लाची जी मूर्ती आहे त्याचं विष्णू अवतार आहे तो एक, त्याच्यामुळे मागच्या बाजूला विष्णू आणि फिरत्या याच्यावर समोर आपले रामलल्ला अशी ती मूर्ती लोकांना नक्कीच आवडेल। याशिवाय आता कल्की भगवान, आता जो अवतार येणार आहे कल्कीचा, त्याची लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने मिशन मोटिवेशनकडनं आपण कल्की अवताराची एक चित्ररथ ठेवला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची सार्ध जन्मशती म्हणजे 150वी जयंती झाली, त्यानिमित्ताने सावरकरांचा एक जिवंत, आपल्याच नागपूरचा प्रशांत मंगदे म्हणून एक कलाकार आहे, तो स्वतः सावरकरांची भूमिका करून त्याच्यामागे अखंड भारताचा नकाशा अशी एक चित्ररथ राहील। त्याशिवाय आमच्या इथलं पश्चिमेश्वर हनुमान मंदिर जे आहे आमचं, ते फार जागरूक आहे आणि लोकांना ते पावतं अशी लोकांची भावना आहे। त्यामुळे यावेळेस विशेष करून बाकी यांच्यासोबत आम्ही पश्चिमेश्वर हनुमान मंदिराची पण एक झाकी ठेवली आहे। ही शोभायात्रा जी आहे याच्यामध्ये ठिकठिकाणी प्रसाद व सरबत वगैरे वितरण होतं, हे लोक उत्स्फूर्तपणे करतात आणि झाकीचे लोक त्याचा आस्वाद किती घेतात माहीत नाही, पण जे लोक प्रसाद म्हणजे झाकी पाहायला आलेले असतात हे लोक त्याचा भरपूर आनंद घेतात। एखाद्या उत्सवाचं म्हणजे जसं काय म्हणतात त्याला कार्निवलचं स्वरूप त्याला येतं आणि लोक पूर्ण रस्ताभर गर्दी करून उभे असतात आणि भरपूर प्रमाणात त्याचा प्रतिसाद मिळतो। म्हणजे पालखीबरोबर आणखी त्याच्याबरोबर मिळून 500 ते 1000 लोक असतात, झाक्या 40 असतात आणि पाहणारे लोक लाखोंनी असतात। आणि कारण एवढा सगळा प्रसाद फक्त झाकीचे लोक घेऊ शकत नाही, तो सगळेच ग्रहण करतात आणि अशा तऱ्हेने सगळे लोक म्हणजे हा रामजन्मोत्सव मोठ्या आनंदाने आणि हिरिरीने पार पाडला जातो। आज 5:30 वाजता इथनं जेव्हा झाकी निघेल तेव्हा VVIP सगळे पूजनासाठी इथे उपस्थित राहतील। अनेक वर्षापासून राहतात आहेत, याही वर्षी राहतील। काही लोकांनी प्रॉमिसेस केलेले आहेत, काही लोक येईल असं त्याचं कन्फर्मेशन व्हायचं आहे, पण तरी VVIP मुवमेंट राहीलच आणि आपण सगळ्यांनी याला जास्तीत जास्त कव्हरेज देऊन लोकांनी जास्तीत जास्त याला पाहायला इथे उपस्थित राहावं यात्रा मार्गावरती, अशी आपल्याला तसं आवाहन आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। पश्चिम नागपुर नागरिक संघ श्री राम अध्यात्म मंदिर रामनगर नागपुर द्वारा आयोजित भव्य शोभा यात्रा दिनांक 17 अप्रैल शाम 5 बजे। आप सभी से निवेदन किया जाता है, प्रतिवर्ष के अनुसार इस साल भी पश्चिम नागपुर नागरिक संघ रामनगर नागपुर की ओर से प्रभु श्री रामचंद्र और श्री हनुमान जन्मोत्सव आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम में तन मन धन से अवश्य सहभागी हैं।
राम